नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित एकलव्य विद्यालय व जगन नटावकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबारचा शिक्षक श्री कांतीलाल बोरजी वसावे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला वनस्पतीचा अभ्यास करायचा असेल तर आपण वनस्पती शास्त्राचा अभ्यास करतो. जर आपल्याला रसायनांचा अभ्यास करायचा असेल तर आपण रसायनशास्त्रांचा अभ्यास करतो. आणि जर आपल्याला जीवांचा अभ्यास करायचा असेल तर जीवशास्त्राचा अभ्यास करतो. आणि भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर आपण इतिहास या शास्त्राचा अभ्यास करतो. पण प्रत्यक्ष मानव म्हणून, एक समाज म्हणून आपला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आणि या नागरिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी म्हणजेच नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना इयत्ता 6वीच्या प्रकरण पहिलं आपले समाज जीवन या पाठाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि आपले समाज जीवन या पाठात आपल्याला 4 गोष्टी बघायच्या आहेत. म्हणजे 4 मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पहिलं, माणसाला समाजाची गरज का वाटते. आपण माणूस म्हणून जगतोय, पण माणसाला समाजाची गरज का वाटते. दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे माणसातील समाजशीलता. आणि तिसऱ्या मुद्द्याचा आपण जो अभ्यास करणार आहोत तो म्हणजे आपला विकास, माझा विकास कसा झालाय, आपल्या सगळ्यांचा विकास कसा झालाय. आणि जो शेवटचा मुद्दा आहे, चौथा मुद्दा जो बघणार आहोत तो म्हणजे समाज म्हणजे काय. आपल्या प्रकरणाचंच नाव दिलं की माणसातील समाजशीलता. आणि या समाजशीलतेमध्ये आपल्याला समाजाची गरज का वाटते ह्या पाठात या मुद्द्याचा अभ्यास करतोय. आणि त्यात आपल्या पुस्तकामध्ये एक सुंदर चित्र दिलंय बघा. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपण मागच्या इयत्तेमध्ये मानवाची उत्क्रांती कशी होत गेली. जो मानव इकडे तिकडे हिंडत होता, जंगलात फिरत होता, झाडा झुडपांमध्ये राहत होता, कंदमुळं खात होता, त्या मानवामध्ये उत्क्रांती कशी होत गेली, त्याची प्रगती कशी होत गेली. आणि ही प्रगती होत असतानाचं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय की त्या मानवाचं ते चित्रावरून आपल्याला ते सगळं पाहायला मिळतंय. दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघतोय की मानव जेव्हा एकत्रित राहायला लागल्यानंतर त्याने व्यवसाय सुरू केला, पशुपालनाला सुरुवात केली आणि शेती व्यवसायाचे एक सुंदरसं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याच्याच खाली काही महिला पाणी भरतानाच्या त्या चित्रामध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे त्यांना पाण्यासाठी किंवा जेवढे संस्कृती उदयाला आले होते ते सर्व नदीच्या काठी उदयाला आले होते. पण हे जे आपण बघतो आज आपण स्वतःमध्ये विकास केलेला आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते. तिसऱ्या चित्रात आपल्याला पाहायला मिळते की तंत्रज्ञानाबरोबर आपण आपली कशी प्रगती केलेली आहे. गाड्या दिसतात तुम्हाला, कम्प्युटर चालवताना एक माणूस दिसतो आपल्याला. एवढंच काय, आज जो आपण मोबाईल वापरतोय एवढी प्रगती आपल्यामध्ये होत गेली. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण नागरिक शास्त्रामध्ये करतोय. एवढंच नाही, आणखी पुढे 50 वर्षांनी काय होणार आपल्याला माहिती नाही. म्हणजे हे जे चित्र आपल्याला दिसतं आहे ह्या चित्रांमध्ये आपल्या सर्व गोष्टीचं म्हणजे मानवामध्ये झालेली वाटचाल, मानवाने केलेली प्रगती याविषयीची माहिती आपण आधी या ठिकाणी समजून घेतलेली. विद्यार्थी मित्रांनो, ह्यातला जो पहिला मुद्दा आपण बघतोय आपले समाज जीवन या पाठातला पहिला मुद्दा आहे माणसाला समाजाची गरज का वाटते. प्रत्येकाला प्रश्न पडतो की समाज म्हणजे काय. पण तुम्हाला सांगतो चौथा मुद्दा आपल्याला दिलाय की समाज म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण शेवटी समजणार आहे की समाज नेमका कोणाला म्हणायचा, समाज काय आहे. पण समाजाला किंवा माणसाला समाजाची गरज का वाटते त्यातला पहिला मुद्दा बघा. जर माणसाला स्थिर व सुरक्षित समूह जीवन जर जगायचं असेल तर माणसाला समाजाची गरज भासते. गरज आहे, आवश्यकता आहे. आपण थोडंसं भूतकाळात जाऊया. म्हणजे आपण 5वीचा अभ्यास केलाय की मानव जो होता त्या मानवाचं पूर्वजांचा जर आपण अभ्यास केला तर त्यांच्यामध्ये स्थैर्य आणि सुरक्षितता नव्हती. आपलं स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं लागत होतं. आज आपण बघतोय माझ्या कोणत्याही अडचणी आल्या, मी कोणत्याही संकटात असेल तरी मला सुरक्षितता देणारे माझा समाज आहेत, माझे देश बांधव आहेत. आणि ह्या सर्व लोकांमुळे आज स्थिर आणि समूह जीवन सुरक्षितपणे आपण जगतोय. म्हणून आपल्याला समाजाची गरज वाटली. दुसरा त्याच्यातला आहे संघटित जीवन. जर आपण सगळे संघटित राहिलो, आपण सगळे एकत्र राहिलो तर त्याच्याने आपण आपल्या समाजाबरोबर स्वतःचा विकास करू शकतो.
आणि जर आपल्याला संघटित जीवन जर जगायचं असेल, एकत्र समूहाने जगायचं असेल, तर आपल्याला संघटित व्हावं लागतं आणि संघटित जर राहिलो तर आपण आपला विकास करू शकतो, आपल्या समाजाचा विकास करू शकतो आणि म्हणून आपल्याला समाजाची गरज आहे. तिसरा मुद्दा आहे दैनंदिन व्यवहार. आपल्यातले जेवढे दैनंदिन व्यवहार, आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत आपल्यामध्ये जे जे व्यवहार होतात, ज्या ज्या हालचाली होतात, या सर्व गोष्टी सुरळीत आणि व्यवस्थित पार पडाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला समाजाची गरज भासते. समाजाशी आपल्याला एकजूट राहावं लागतं, समाजासोबत आपल्याला चालावं लागतं, तरच आपला विकास होऊ शकतो. म्हणून माणसाला समाजाची गरज भासत असताना आपल्याला दैनंदिन व्यवहाराची गरज आहे, दैनंदिन व्यवहारासाठी समाजाची गरज आहे. आता दैनंदिन व्यवहार करत असताना आपल्याला काही नियमांची गरज भासते. समजा मला माझ्या समाजामध्ये दैनंदिन व्यवहार करायचे आहे, मग त्यासाठी काही नियम आहेत. प्रत्येक समाजात वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत आणि म्हणून या समाजाच्या आधारावर त्या समाजामध्ये विविध प्रकारच्या नियमांची गरज भासली, नियम तयार झाले आणि त्याच्यातून तुम्हाला सगळ्यांना माहिती प्रत्येक समाजाच्या रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम, कायदे हे सगळे अस्तित्वात आले. का? मला माझा विकास करायचा आहे, समाजाचा विकास करायचा आहे आणि समाजाबरोबर मला या सर्व गोष्टी यांच्या अधीन राहायचे आहे. ह्या सर्व गोष्टी मी माझ्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांचा वापर करेन आणि एक उत्तम नागरिक म्हणून मी माझ्या वावरण्यामध्ये एका श्रेष्ठ ठरणार आहे. म्हणजे माणसाचे समाजशील जीवन जे आहे ते अधिक संघटित आणि स्थिर झाले. या सर्व गोष्टींच्या आधार, जे आपण सगळे नियम बघितले किंवा ज्या सर्व गोष्टी बघतोय, या सर्व गोष्टींच्या आधारावर आज मी आनंदाने त्या लोकांशी संघटित आहे आणि स्थिर जीवन जगतो आहे. हा होता आपला पहिला मुद्दा, म्हणजे माणसाला समाजाची गरज का वाटते. समाजाशिवाय आपल्याला स्वतःचा विकास करता येणार नाही आणि म्हणून आपल्याला समाजाची गरज आहे. आता याच प्रकरणातला दुसरा मुद्दा बघूया आपण, माणसातील समाजशीलता. सगळ्यांना माहिती समाजशीलता म्हणजे काय? समाजामध्ये जे काही नियम आहेत, जे काही नीतिमूल्य आहेत, जे काही रूढी परंपरा आहेत, त्या सर्व गोष्टी आपण सामावून घेणं, त्याच्यानुसार आपलं आचरण करणं. आपलं पहिलं म्हटलंय आपण, माणूस हा स्वभावतः काय आहे? समाजशील प्राणी आहे. आपण सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने राहायला आवडतं. सगळ्यांना, सर्वांना समवेत आपण राहतो आणि ही जशी एक आनंदाची गोष्ट आहे, ही सगळ्यांची एक आवडची बाब आहे, तशीच ती एक आपली गरज आहे. समाजाबरोबर राहणं ही आपली गरज आहे आणि ह्या गरजेतून आपल्या गरजा निर्माण झाल्या की समाजाबरोबर माझा विकास करत असताना मला समाजाची गरज आहे. पण ह्या गरजेत आपल्या विविध प्रकारच्या गरजा निर्माण होतात. या गरजांचे दोन भाग करतो. पहिला जो भाग आहे आपल्या गरजा, त्यातला पहिला भाग जो आहे तो शारीरिक गरजा आणि दुसरा भाग जो आहे तो मानसिक आणि भावनिक गरजा. म्हणजे माणसाचं शारीरिक गरजा तर आहेच, पण त्याचबरोबर मानसिक आणि भावनिक गरजा आहेत. मग ह्याच्यामध्ये आपण बघूया की शारीरिक गरजा कोणत्या आहेत रे? मग अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या काय आहे? शारीरिक गरजा. मग मानसिक आणि भावनिक गरजा कोणत्या? बघा, सुरक्षित वागणे पहिली गरज, आनंद होणे दुसरी गरज, दुःख होणे तिसरी गरज आणि चौथी आहे ती म्हणजे सहवास. या माणसाच्या मानसिक आणि भावनिक गरजा आहेत. म्हणजे आपण एकंदरीत काय बघितलं की मानवाच्या कोणकोणत्या गरजा आहेत? तर शारीरिक आणि मानसिक, भावनिक. आणि ह्याच्यातला जो आपण मानसिक मध्ये बघतो तो सहवास तो शेवटचा आहे. त्याच्यामध्ये काय आपल्याला या सहवासामध्ये कुटुंबातील लोक येतात, नातेवाईक येतात, मित्र मैत्रिणी येतात आणि हे मित्र मैत्रिणी हे सगळे आपले एका सहवास समूहात राहणारे लोक. हे समाजाचे मानसिक गरज आहे. प्रत्येकाला समूहाची गरज आहे, प्रत्येकाला मित्राची गरज आहे, प्रत्येकाला कुटुंबाची गरज आहे आणि प्रत्येकाला नातेवाईकांची गरज आहे. आता या सर्व ज्या गोष्टी आपण शारीरिक आणि मानसिक भावनिक ज्या गरजा आहेत त्या गरजांमधून आपली समाजशीलता आपल्याला दिसते. प्रत्येकामध्ये समाजशीलता या सर्व गोष्टी म्हणजे शारीरिक आणि मानसिक गरजांमधून आपल्याला आपली समाजशीलता दिसते. मग ह्या ज्या आपण शारीरिक आणि मानसिक गरजा बघितल्या, मग सर्व गरजा आपण पुरवतो का? नाही. मग
मूलभूत गरजा असल्या पाहिजे. मूलभूत गरजा कोणत्या मग? प्रश्न पडतो की नाही? एवढ्या सगळ्या गरजा आहेत का आपल्या? हो आहे, पण त्यांची पुन्हा वर्गवारी केली की माणसाला खरंच या गोष्टीतून खरीच मूलभूत गरजा कोणत्या, की प्रत्येक माणसाला आपलं जीवन जगत असताना त्याच्या कोणत्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. यासाठी मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. कोणत्या? पहिली अन्न, दुसरी वस्त्र, तिसरी निवारा, चौथं आरोग्य आणि पाचवं शिक्षण. या 5 गरजा जर मानवाला मिळाल्या तर माणूस नागरिक एक आनंदाने उत्तम नागरिक म्हणून या समाजात सहज राहू शकतो, जगू शकतो. पण कधी जर याच्या या पूर्ण 5 गरजा पूर्ण झाल्या तर इथं म्हटलं नाहीये की शारीरिक गरजा आहे का मानसिक गरजा, नाही, मानवाच्या मूलभूत गरजांचा विचार करतोय आपण की मानवाला या 5 गरजा मिळाल्याच पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. आता ह्याच्या ज्या पहिल्या ज्या 3 आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या ज्या 3 गरजा आहेत, या 3 गरजांमधून तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की याच्यामध्ये श्रम आणि कौशल्यावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचा श्रम असेल, त्याचं कौशल्य असेल, त्याच्या आधारावर अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा अवलंबून आहे. म्हणजे कसं हो? बघ, एखाद्या व्यक्तीला वस्तू तयार करायची, एखादी वस्तू तयार करायची, त्याला श्रम करावं लागेल, त्याच्यामध्ये असणार कौशल्य त्याला वापरावं लागेल आणि त्याच्या मार्फत तो काय करणार आहे? वस्तू तयार करणार आहे. आणि वस्तू तयार करत असताना किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या श्रम आणि कौशल्याच्या आधारावर मग त्याने त्या मानवाला व्यवसाय आणि उद्योगाची निर्मिती झाली. व्यवसाय निर्माण झाले, उद्योग निर्माण झाले. कशामुळे? वस्तू तयार करण्यासाठी व्यवसायाची निर्मिती झाली, उद्योगांची निर्मिती झाली. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टींचा जर आपण विचार केला तर ह्यातून मानवाचा श्रम आणि कौशल्य हा गुण विकसित होतोय, व्यवसायाची निर्मिती होते. उदाहरणार्थ बघायचं, बघूया. आपण जी पुस्तक वापरतो, प्रत्येक आपण विद्यार्थी म्हणून जे पुस्तकं वापरतोय, ती पुस्तक जर बघितलं, त्या पुस्तकाचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला कागद दिलेली आहे, हो की नाही? म्हणजे पुस्तक ही वस्तू आहे आणि वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला त्याच्यात कशाची गरज आहे? कागदाची. कागद निर्मिती कारखाना म्हणजे कागद निर्मिती व्यवसाय उद्योग होऊ शकतो. याच्यानंतर छपाई कारखाना म्हणजे त्याच्यात जो काही संदेश, जी काही माहिती लिहिलेली आहे ती पुस्तकाच्या पानावर लिहिलेली आहे आणि ते एक पानावरती माहिती लिहिल्यानंतर त्याची बांधणी केलेली आहे. बांधणी झालेली आहे म्हणजे पूर्ण पुस्तकाची बांधणी झालेली आहे, पूर्ण सेट तयार झाले, पुस्तक तयार झालेले आहे. म्हणजे हे जे उदाहरण आहे हे व्यक्तीच्या श्रम आणि कौशल्याच्या आधारावर वस्तू तयार झालेली आहे. पुस्तक ही वस्तू तयार झाली. असं आपण वस्त्रांचं, आज जे आपण कपडे घालते त्याचा विचार करू शकतो. याच्यामध्ये जर बघितलं तर शेतकरी कापूस पिकवतो, कापूस मिळतो, सूतगिरणी सूत कापड तयार करते. हे जे आहे याच्यातून उद्योग आणि व्यवसायाची निर्मिती झाली. कशाच्या आधारावर? मानवाचा श्रम आणि कौशल्याच्या आधारावर. दुसरा आहे आरोग्य आणि शिक्षण, म्हणजेच माणसाच्या मूलभूत गरजांचा आपण पुन्हा 2 भाग केले. पहिले कोणते? 3. अन्न, वस्त्र, निवारा कशावर आधारित आहे? माणसाच्या श्रम आणि कौशल्यावर आधारित आहे. आणि पुढचा जो भाग आहे तो आरोग्य आणि शिक्षण, हे कशावर आधारित आहे? मानवाचं सेवा आणि सुविधा पुरवणाऱ्या या 2 गरजा आहेत. डॉक्टर काय करतात? सेवा पुरवतात, म्हणून त्यांच्या गाडीवर त्यांची सेवा म्हणून जेव्हा एखादा डॉक्टरची गाडी जाते तर त्यांचा लोगो असतो, तिच्या खाली सेवा, हो की नाही? म्हणजे काय? मानवाला आपल्या गरजा भागवत असताना श्रम आणि कौशल्याच्या आधारावर या 3 गोष्टी भागवतोय, अन्न, वस्त्र, निवारा. पण जेव्हा आपण सेवा आणि सुविधा पुरवण्याचे जेव्हा काम करतो ते आरोग्य आणि शिक्षण, शिक्षक हा देखील सेवाच करतो, समाजाची सेवा करतो. आणि ह्या सेवा जे करतोय, सेवा जे पुरवतोय, सेवा सुविधा पुरवतोय आणि यातून आपल्याला सन्मान मिळतो. समाजात आज आपण बघतोय शिक्षकाला, डॉक्टरांना सन्मान आहे, त्यांचा सन्मान केला जातो, त्यांना मान सन्मान मिळतो. कशामुळं? कारण त्या व्यक्तीचं, त्या समाजाचं विकास होण्यासाठी सेवा करतो. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना समाजातील अनेकविध उद्योग आहेत, व्यवसायांमधून आपल्या गरजा जे आहेत ते सहज भागवता येतात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या ज्या सर्व गरजा ज्या आहेत या सर्व गरजा आपल्याला मानवाने तयार केलेले उद्योग, त्याचे व्यवसाय
यांच्यामधून आपल्याला सहज प्राप्त होतात, आपल्या गरजा भागवल्या जातात. आणि या गरजा भागवत असताना आपला कसा विकास होतो, आपल्या गरजा कशा भागवल्या जातात, समाजापुढे माझ्या गरजा भागवल्या जातात. एक नागरिक म्हणून मी विचार करतोय की समाजामुळे माझ्या गरजा कशा भागवल्या जातात. कोणकोणत्या गरजा असेल? पहिलं कोणती आहे? आपल्यातील क्षमता, आपल्यामध्ये असणारा कौशल्यांचा विकास समाजामुळे होतो. माझ्यामध्ये काही क्षमता आहे, काहीतरी करण्याची क्षमता आहे, माझ्यामध्ये कोणतीतरी गोष्ट करण्याचे कौशल्य आहे. आणि जर समाज जर नसता तर हे क्षमता आणि कौशल्य काही कामाचे आहेत का? नाही. आणि म्हणून माझा विकास, समाजामुळे माझी ही गरज पूर्ण होते, माझ्या क्षमता दाखवल्या जातात, माझे कौशल्य समाजाला दाखवले जातात आणि त्या क्षमता आणि कौशल्यांच्या आधारावर माझ्या गरजा भागवल्या जात आहेत. दुसरा मुद्दा आहे मूलभूत गरजांची पूर्तता होते. मूलभूत गरजा मी मगाशी म्हटलं, मूलभूत गरजा किती आहेत आपल्या? 5. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. समाजामध्ये या मूलभूत गरजा माझ्या भागवल्या जात आहेत. समाजामध्ये या माझ्या पूर्ण गरजा पूर्ण होत आहेत. जर समाज नसता तर माझ्या या गरजा पूर्ण झाल्या नसतात. समजा मी शिक्षक आहे, मला अन्नाची गरज आहे की नाही, आणि अन्न मिळवण्यासाठी माझा समाजातला एक घटक आहे शेतकरी, तो अन्न पिकवतो, मला देतोय, म्हणजे मला आज अन्नाची गरज आहे, त्या शेतकऱ्यामुळे मला अन्न मिळालं. ही झाली माझी समाजातली महत्वपूर्ण एक गरज, त्या समाजातील त्या घटकाने भागवली. प्रत्येक गोष्टी, मी आजारी पडलो तर मला माझी गरज कोण पूर्ण करणार आहे? डॉक्टर. मला कपडे हवे असेल तर सगळ्यांना माहिती, मार्केटला जातो आपण कपडे विकत घेतो, तो दुकानदारही तेवढाच गरजेचा आहे. कापड ज्या ठिकाणी तयार जातो, कापड कारखाने तेवढाच महत्वाचा आहे. ओके. निवारा, मला वाटलं मी शिक्षक आहे, मला मोठं घर बांधायचं आहे, निवारा हवाय मला, मी बांधल का घर? नाही. त्यासाठी मला गवंडी, समाजातला घटक गवंडी मला लागणार आहे. म्हणजे माझी गरजा पूर्ण करणारा कोण आहे? माझ्या समाजातला, माझा समाज घटक आहे. मूलभूत गरजांची पूर्तता समाजामुळे होते. दुसरं सुरक्षितता. मला वाटतंय की माझ्याकडे एखादी चूक झाली किंवा माझं काहीतरी होते, मला संरक्षण पाहिजे, माझ्याकडे सुरक्षितता पाहिजे. समाजामुळे होतो. आपण पोलीस बघतोय, समजा एखादी गोष्ट झाली, पोलीस आपलं संरक्षण करतायत. समाजातला एखाद्या आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल, ते आपलं संरक्षण करते, मला समाजामुळे सुरक्षितता मिळते. मी फार चांगलं काम केले, खूप आनंदाची गोष्ट आहे. माझा समजा 10वी 12वीला पहिला नंबर आलाय, परीक्षेत आली, माझं कौतुक कोणतरी केलं पाहिजे की नाही? कोण करेल? समाज, आपले आई वडील, आपले गल्लीतले, आपले गावातले, आपले मित्र मैत्रीण, नातेवाईक, सगळे आपलं कौतुक करणार. कौतुक म्हणजे ही माझी गरज होती की मी इतकं मोठं यश मिळवले आणि माझं कौतुक कोणीच केलं नाही. ही एक आपली गरज आहे. आपल्याला वाटतं की माझं कौतुक झालं पाहिजे आणि माझं कौतुक मी करून चालणार नाही. जोपर्यंत समाज माझं कौतुक करत नाही, त्याचा आनंद मला मिळणार नाही. म्हणजे समाजातून कौतुकाची गरज देखील आपली पूर्ण होते. प्रशंसा, प्रत्येकाला वाटतं माझी स्तुती झाली पाहिजे, मी चांगलं काम केलंय, माझी स्तुती झाली पाहिजे. स्तुती कुठे होणार? समाजात. व्यक्ती एखादी गोष्ट चांगली जर घडली असेल तर एकाने दुसऱ्याला जाते, दुसऱ्याने तिसऱ्यापर्यंत जाते, तिसऱ्याकडनं चौथ्यापर्यंत जाते. म्हणजे आपली प्रशंसा देखील कुठे होणार आहे? समाजात. मला वाटतं माझी गरज आहे. कोणती गरज आहे मग? ही मानसिक गरज आहे. माझ्या मनाचं समाधान झालं पाहिजे, माझ्या भावना जागृत होत आहे, माझ्या भावना माझ्या समाधान झालं पाहिजे, म्हणजे भावनिक गरजा माझ्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि वेळ प्रसंगी मी आनंदात असो तर सगळे माझ्या जवळ येणार आहेत, पण जेव्हा मी दुःखात असेल त्यावेळेस आपल्याला गरज आहे ती आधाराची. आपण म्हातारे झालो, मला आधाराची गरज आहे. प्रत्येकाला दुःखाच्या प्रसंगामध्ये आधार देण्याचं काम कोण करतं? समाज. ही गरज माझी पूर्ण होते. कोणामुळे? या समाजामुळे गरज पूर्ण होते. समाज जर नसता तर कदाचित या सर्व गोष्टी माझ्या पूर्ण झाल्या नसत्या, माझ्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या. म्हणजे मानवाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा पूर्ण झाल्या नसत्या. तुला दुःख झालं, समोरच्या व्यक्तीला दुःख झालं, तुझं दुःख माझं दुःख. दुःख म्हणजे काय? जेव्हा आपल्याला एखादं संकट येतं तेव्हा आपल्याला दुःख होतं, तेव्हा आपल्याला धीर दिलं जातं. भावनिक गरज होती आपल्याला त्यावेळेस, मानसिक गरज होती, आणि त्यावेळेस ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली त्या व्यक्तीचं आपण कधीही
ते उपकार आपण कधी विसरत नाही. ह्या गरजा ज्या आहेत त्या, आणि मग त्या मूलभूत गरजा ज्या आपण बघितल्या, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, याही गरजा आपल्याला समाजामध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. ते एकमेकांवर अवलंबून आहेत. सर्व गोष्टी जेवढ्या आतापर्यंत आपण ज्या गरजा बघितल्या त्या सर्व गरजा एकमेकांवर अवलंबून आहेत. त्या समाजातून आपल्याला प्राप्त होत आहेत, त्या समाजात त्या उपलब्ध आहेत. म्हणून समाज जीवन परस्परावलंबी आहे, एकमेकांवर अवलंबून आहे. आपलं समाज जीवन कसं आहे? परस्परावलंबी. प्रत्येकाचं एकमेकांवर असलेलं प्रेम, आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. यानंतर तिसरा मुद्दा दिलाय, आपला विकास म्हणजे माझा विकास. आपण असं म्हणतो भारत माझा देश नाही म्हणत. प्रत्येकाला वाटतं भारत माझा देश आहे, असं म्हणतो का आपण? भारत आपला देश आहे नाही. जी भावनिकता आहे, भारत माझा देश आहे. जरी आपला विकास, आज मी म्हणतोय माझा विकास होते, समाजामध्ये, तसं तुम्ही म्हणणार माझा विकास होतो. समाजामध्ये आपला विकास होतो. तुमचा, माझा, आपला कसा विकास होतो समाजामध्ये? प्रत्येकाला वाटतं की समाजात ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात, म्हणजे समाजामुळे आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होत आहेत. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये निसर्गतः, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण आहेत. जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराने, निसर्गाने तशी एक गुणवैशिष्ट्य दिलेली आहेत. काही क्षमता आहेत आणि त्यांचा विकास समाजामुळे होतो. प्रत्येक व्यक्ती चित्रकार नाही होऊ शकत. जर समजा त्याच्यामध्ये सर्व व्यक्तींमध्ये ती कला आहे, चित्र काढण्याचं कौशल्य आहे, पण त्याला तसा जर समाज मिळाला असेल तर तो चित्रकार होऊ शकतो. तशी परिस्थिती हवी असते आणि ही परिस्थिती जर त्याला मिळाली तर तो सहज स्वतःचा विकास करू शकतो. एवढंच काय, मग आपला विकास होताना कोणत्या गोष्टीचा विकास करा होतो? समाजात आपल्या कोणत्या गोष्टीचा विकास होतो? पहिला आहे विविध भाषांचा विकास होतो समाजामध्ये. आपल्याला माहिती आहे जेवढं आपण प्रांत बदलला की प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या भाषा आपल्याला पाहायला मिळतात. आपण राज्यांच्या विचार महाराष्ट्रात मराठी बोलली जाते, गुजरातमध्ये गुजराती बोलली जाते, तमिळनाडूत तमिळ बोलली जाते, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच आपण घरात राहतो, आपल्या घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण पहिलं शिकतो. समजा माझ्या घरात जर मराठी बोलली जात असेल तर मी मराठी लवकर शिकेन. माझ्या घरात जर अहिराणी बोलली जात असेल तर मी अहिराणी लवकर शिकेन. माझ्या घरात जर आदिवासी भाषा बोलली जात असेल तर मी आदिवासी लवकर शिकेन. माझ्या घरात जर इंग्रजी बोलली जात असेल तर मी लवकर इंग्रजी शिकेन. ओके, कारण ते शब्द माझ्या कानावर पडतात आणि हळूहळू आपण मोठे होतो, थोडं वावरायला लागतो, खेळायला लागतो, मित्रांबरोबर फिरतो. पण शेजारच्या घरात, समजा माझ्या घरात मराठी बोलतात पण शेजारच्या घरात इंग्रजी बोलतायत, त्यांचाही मुलगा माझ्याबरोबर खेळायला येतोय. म्हणजे काय, शेजाऱ्या पाजाऱ्यांजवळ जी भाषा आहे ती भाषा मी शिकतो. ते जर इंग्रजी बोलतात तर मी इंग्रजी शिकून जाईल, इकडे गुजराती बोलतात मी गुजराती शिकून जाईल. मी तर आधीच मराठी शिकलो, माझ्या घरात मराठी बोलतायत म्हणून. म्हणजे समाजामुळे आपला विकास काय होतो की माझ्यात विविध भाषांचा विकास झालाय. मी चांगल्या पद्धतीने मराठी बोलू शकतो, चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतो, चांगल्या पद्धतीने हिंदी बोलू शकतो, चांगल्या पद्धतीने गुजराती बोलू शकतो. कशामुळं? समाजामुळे. समाजामुळे माझ्याकडे या भाषिक कौशल्याचा विकास झालेला आहे, या भाषांचा विकास झालेला आहे. दुसरं, समाजातून माझ्यामध्ये विचारशक्तीची वाढ झालेली आहे. विचारशक्तीची वाढ कशी झाली? मी विचार करू शकतो, मी विचार मांडू शकतो, मी माझ्या भावना व्यक्त करू शकतो, कल्पना करू शकतो. माझे विचार मी मांडू शकतो, माझे विचार मी करू शकतो, माझ्या भावना मी व्यक्त करू शकतो. माझ्या मनात जे आलंय, जे मी विचार केलेले ते सगळं मी माझ्या भावनाने मी व्यक्त करू शकतो. आता आपण एक उदाहरण घेऊया याच्यात. समजा एखाद्या विद्यार्थ्याला, किंवा आपल्या शाळेत माहिती की मराठीमध्ये आपल्याला निबंध लिहायला होता, हो की नाही? माझे विचार आहे, तुम्हाला सांगितलं की माझी शाळा याच्यात तुम्ही निबंध लिहा. एका शाळेतले एकाच वर्गातले विद्यार्थी त्यांना तोंडी निबंध लावले, सगळ्यांचं सारखं येईल का? सुरुवात सारखी येईल का? विचार करा. सारखी येणार नाही. काय येणार नाही? कारण त्याने समाजातील जे पण त्याच्यामध्ये जी
विचारशक्ती जी आहे, त्याने जे विचारशक्तींची जशी त्याला पूर्तता झालेली आहे, त्याने जसा विचार केलेला आहे तसे ते विचार तो त्या ठिकाणी मानू शकतो, माझी शाळा निबंध तो लिहू शकतो. तिसरा मुद्दा आहे माणसातील कलागुणांचा विकास. माणसातील प्रत्येक व्यक्ती माझ्यामध्ये काही कलागुण आहे, त्यांचा विकास होतो. म्हणजे कसं, मी मगाशी म्हटलं, चित्रकाराचं उदाहरण दिलं तुम्हाला, गायक आहे, प्रत्येक व्यक्तीला गाता नाही येत का? येतं, पण त्यामध्ये असणारे काही नियम प्रत्येकाला जमतात का? नाही. असं गायला पाहिजे, चढ उतार रिदम सगळ्या गोष्टी, चित्रकार असंच केलं पाहिजे, तसंच केलं. तो त्या समाजातून या गोष्टी जर त्याला पुरवल्या गेल्या असेल तर ती व्यक्ती उत्तम गायक होऊ शकते, चित्रकार होऊ शकतं, शास्त्रज्ञ होऊ शकतो, साहसी होऊ शकतो आणि समाज कार्यामध्ये तो आघाडीवर येऊ शकतो, त्याच्यामध्ये नेतृत्व गुण तयार होऊ शकतो. म्हणजे समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास होतो. जर समाज नसता, समाजातून आपल्याला प्रोत्साहन जर मिळालं नसतं किंवा समाजातून आपल्याला पाठिंबा मिळाला नसता तर आपल्यातल्या गुणांचा विकास झाला नसता, म्हणजे आपला विकास झाला नसता. समाजामुळे आपला विकास होतोय. म्हणून मी कोण आहे? समाजशील प्राणी आहे. माणसाला म्हटलंय माणूस हा कसा आहे? समाजशील प्राणी आहे. आणि म्हणून आपला विकास जर करायचा असेल तर आपल्याला समाजाची गरज आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा जो अतिशय महत्वाचा आहे, जे मी तुम्हाला मागे म्हटलं की समाज, आपलं समाज जीवन, याच्यातला समाज म्हणजे काय, तर तो शेवटचा मुद्दा म्हणजे काय? समाज म्हणजे काय? समाज कोणाला म्हणायचा? कोणाला समाज म्हणता येईल? बघा, समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. म्हणजे काय? समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आलेला जनसमुदाय म्हणजे काय? समाज. आज आपण समाजाची व्याख्या केली, तो हिंदू, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन, तो जैन, तो मारवाडी, याला समाज म्हणणार का? नाही. समाज म्हणजे आपण आपल्या भाषेत समजूया, ज्याचं रक्त लाल रंगाचा आहे तो म्हणजे समाज. सांगा बरं मला, हिंदूचं रक्त भगव्या रंगाचं आहे, मुस्लिम बांधवांचं रक्त निळ्या रंगाचं आहे, असं झालंय का? हिरव्या रंगाचं आहे, झालंय का? नाही. आपण त्याला समाज म्हणतो. समाज तो नाही, मुळीच नाही. आपल्याला वाटतं समाज म्हणजे काय? माणसांची गर्दी असेल, झुंडी असेल, त्याला आपण समाज म्हणतो. हा समाज नाही, मुळीच नाही. समाज म्हणजे काय? समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आलेला जनसमुदाय म्हणजे समाज. समान उद्दिष्ट, काहीतरी उद्दिष्ट आहे. आता आपण सगळे विद्यार्थी एकत्र येतोय, सगळे, तुम्ही अनेक जाती धर्माचे असाल, सगळे विद्यार्थी एकत्र बसलाय, हा झाला आपला समाज. म्हणजे काय? तुम्ही विद्यार्थी जसे तुमचे एक उद्दिष्ट तुम्ही साध्य करण्यासाठी शाळेत आलात. काय रे? मला चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, मला एक उत्तम नागरिक बनायचं आहे, मला वाटतं माझा स्वतःचा विकास करायचा आहे, मला माझ्या समाजाचा विकास करायचा आहे. हे तुमचं उद्दिष्ट आहे. हे असं करणंच आहे का? दुसरा म्हणेल नाही, माझं उद्दिष्ट असले माझा विकास नाही करायचा. कोणी आहे का? सगळ्यांना वाटतं की मला माझा विकास करायचा आहे, मला एक उत्तम नागरिक बनायचं. प्रत्येकाला वाटतं मला उत्तम नागरिक बनायचं, प्रत्येकाला वाटतं मला नोकरी करायची, मला फार शिकायचं आहे, माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. सगळ्यांचे उद्दिष्ट आहेत की नाही? याला म्हणतात समान उद्दिष्ट. आणि सगळ्यांचे सारखं उद्दिष्ट असल्यामुळे आपण सगळे लोक एकत्रित आलो, याला म्हणतात समाज. आणि असा विचार जर आपण सगळ्यांनी केला, अशी विचारदृष्टी जर आपल्यामध्ये असेल तर आपण आपला विकास करू शकतो, आपल्या समाजाचा विकास करू शकतो. आणि याला म्हणतो आपण समाज. मग या समाजाचे घटक कोणते हो सर? समाज आहे, मला मान्य, समाज पटलं, समाजाचे उद्दिष्ट समजली, आम्ही सगळे लोक एकत्र. मग समाजामध्ये काही घटक आहेत का? समाजाचे घटक कोणाला म्हणता येईल? कोण कोण समाजाचे घटक आहेत? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन. समाजाचे घटक कोणते आहेत? कुटुंब. सुरुवात आपल्यापासून. एकटा व्यक्ती होऊ शकत नाही, समूहाने आपण राहतोय. मानव पहिला एकटा राहायचा आणि हळूहळू तो समूहाने राहायला लागला आणि त्याच्यातून त्याचं काय तयार झालं रे? कुटुंब व्यवस्था. म्हणून पहिला समाजाचा घटक म्हणजे
काय? कुटुंब. दुसरा समाजाचा घटक म्हणजे गट. विविध प्रकारचे गट असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिसरा आहे संस्था, समाजाचे घटक. चौथा आहे संघटना. पाचवा आहे परस्पर संबंध. सहावा आहे परस्पर व्यवहार. आणि सातवा आहे आपल्यामध्ये होणारी देवाणघेवाण. हे सगळे समाजाचे घटक आहेत. हे झालं आपलं समाज जीवन. आणि या समाज जीवनामध्ये आपल्याला या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्र या विषयात माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर जीवन समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांचा उत्क्रांतीतील आकारास आलेला हा समाज आहे. आणि या आपल्या समाज जीवनामध्ये माणसाला समाजाची गरज का वाटली, माणसातील समाजशीलता काय आहे, आपला विकास कसा झाला, समाज म्हणजे काय, या चारही मुद्द्यांचा अभ्यास केला आहे. आणि हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना समजलेलं असेल. म्हणून आज आपल्याला खरं समाज कोणाला म्हणावा ही संकल्पना या ठिकाणी समजली असेल असं मला वाटतं. आणि तुम्हीही भविष्यात एक उत्तम नागरिक म्हणून मी समाजाचं देणं घेणं आहे, समाजाशी माझे नाते जोडलेलं आहे, हे साध्य करण्यासाठी आपणही आपली विचारशक्ती, आपली कल्पनाशक्ती आणि आपली कृती प्रत्यक्ष बदलायची, ज्याच्याने माझा स्वतःचा विकास होईल, माझ्या शाळेचा विकास होईल, माझ्या देशाचा विकास होईल, असा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या समाज जीवनाबद्दलची एक महत्त्वाकांक्षी प्रेरणा या पाठातून आपण घेऊया आणि इथे आपण थांबूया. धन्यवाद.